रुस्तमजी परिसरातील नाला तुंबल्यानं तो जणू रस्ताच झाला असून बाळकोंब, दादलानी परिसरातील नाल्यांची स्थिती तर टर्फ सारखी झालीय। आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून नियमितपणे पाहणी करावी। पूर्वीसारखी नालेसफाई यंदा झाली तर ठाणेकर अधिकारी आणि ठेकेदारांना सोडणार नाहीत असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिला। नालेसफाईत दरवर्षी होत असलेल्या हातकी सफाईचा अनुभव लक्षात घेत आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मनोरमा नगर, कोलशेत, बाळकोंब, राबोडी, कॅसल मिल, खोपट, एसटी बस डेपो, शहीद गार्डन आणि रायगडाळी आदी परिसरातील नाल्यांची पाहणी केली। यावेळी नाल्यांच्या स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत कंत्राटदार आणि प्रशासनाला गर्भित इशारा दिला। या पाहणीत त्यांना नाल्यांची दुरावस्था नजरेस पडली। यावेळी त्यांनी ठेकेदारांच्या बनवाबनवीचे दाखलेही दिले। कोणता नाला कुठे थांबतो आणि कुठे जोडला गेला हे देखील ठेकेदाराला माहीत नसल्यानं त्याची माहिती आम्हाला द्यावी लागली, कारण या ठेकेदारांनी नाले सफाई करण्यापूर्वी फिरून त्याची पाहणीच केली नाही। केवळ 4 भिंतीत बसून बिलं तयार करत असल्याचा आरोपही केळकर यांनी केला। नालेसफाई करण्यासाठी लागणारं मनुष्यबळ, यांत्रिक सामुग्री आणि कामाचे तास याबाबत ठेकेदार लपवाछपवी करत असतात। अधिकचे काम दाखवून प्रत्यक्षात वर सफाई केली जाते, बिलं मात्र कामाची पूर्ण काढली जातात। त्यामुळे आम्ही आतापासूनच त्यांच्या कामावर नजर ठेवून आहोत। नालेसफाईसाठी 8 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यात हातकी सफाई होऊ नये म्हणून आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून वेळोवेळी पाहणी करावी। गतवर्षीप्रमाणे यात फसवणूक झालेली आढळून आल्यास ठाणेकर अधिकाऱ्यांना सोडणार नाहीत असा इशाराच केळकर यांनी दिलाय। रुस्तमजी येथील नाल्याला रस्त्याचं स्वरूप आलं असून बाळकोंब येथे नाल्याला टर्फचं स्वरूप प्राप्त झाले। त्यामुळे चुकून तरुण मंडळी तेथे खेळायला जातील अशी उपहासात्मक टीकाही केळकर यांनी केली। आम्ही काही महिन्यांपूर्वी आदर्श नाले दत्तक योजना लोकसहभागातून राबवली। त्या नाल्यात ना गाळ ना कचरा दिसत आहे। शिवाय आच्छादनांमुळे परिसराच्या सौंदर्याला कोणतीही बाधा नाही आणि दुर्गंधीपासून देखील सुटका झालीय। या योजनेचा आदर्श घेऊन शहरातील नाल्यांची सफाईची कामं व्हावीत अशी अपेक्षा केळकर यांनी व्यक्त केली। कॉन्ट्रॅक्टरना आपण कामं देतो, त्यांना मुदत नोव्हेंबरपर्यंत पण असते, पण एकदा फक्त पावसाळ्याच्या पूर्वी काम केल्यानंतर काही केलं जात नाही आणि त्याच्यामुळे गाळ जो आहे तो योग्य पद्धतीने काढला जात नाही आणि लोकांना फार मोठा त्रास होतो। त्यामुळे यावेळेला आम्ही ॲडव्हान्समध्ये आलेले, त्याच्यामुळे या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही येऊ, कारण की रस्ता एका नाला आहे अशी एका नाल्याची परिस्थिती आहे। आता हा रुस्तमजीचा जो नाला आहे त्या ठिकाणी तशीच परिस्थिती आहे। दुसरा नाला आम्ही बघितला त्या ठिकाणी टर्फ झालेला आहे, बाळकोंब दादलानीचा नाला जो आहे, म्हणजे त्या ठिकाणी रात्री अपरात्री ते नाला नाही आहे, तो टर्फ आहे, कोणी फुटबॉल खेळायला जाईल अशा पद्धतीने यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे वारंवार इथे आम्ही येणार, कारवाई करायला लावणार, कारण जवळजवळ 8 कोटी रुपये या नालेसफाईकरता खर्च केले जातात आणि जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात आज शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीनं ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील सार्वजनिक शौचालयात जाऊन पाकिस्तानचा झेंडा आणि पोस्टर चिकटवण्यात आले आणि दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। तसंच जमिनीवरही हा झेंडा पोस्टर चिटकवण्यात आला, तसंच ते झेंडे आणि पायदळी तुडवण्यात आले। यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष नितीन लांडगे, टेंभीनाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिवसैनिक, युवा सैनिक तसंच मुस्लिम कार्यकर्त्यांचा देखील सहभाग मोठ्या प्रमाणात होता।
या आंदोलनाविषयी युवासेनेचे नितीन लांडगे आणि टेंभीनाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांनी अधिक माहिती देत आपला तीव्र निषेध व्यक्त केला. यांची लायकी आम्ही दाखवलेली आहे. निषेध कोणाचा दर्शवला, जो चूक करतो त्याचा आपण निषेध दाखवला जातो, पण ज्यांची लायकीच नाही तर ह्याच्या पुढे ह्यांचे हे झेंडे जे आहेत ना, हे असे शौचालयाबाहेर जिथे लोक थुकतात, जिथे लोक गावा ठिकाणी जिथे उघड्या ठिकाणी जे शौचा केली जाते तिथे त्या ठिकाणी यांचे झेंडे असेच लावण्यात येतील. आणि हे आता ह्याच्या पुढे वारंवार आता हेच भारतामध्ये यांची ही लायकी, आयुष्यभरासाठी हीच लायकी त्यांची असणार आहे. ठाणे शहरातल्या प्रत्येक बाथरूम मध्ये आम्ही हे पाकिस्तानचे झेंडे लावत आहोत, जेणेकरून त्यांची लायकी, जसे माझे सहकारी आत्ताच बोलले की त्यांची लायकी काय आहे, आज त्यांच्या देशामध्ये एक साधी सुई त्यांना निर्माण करता येत नाही आणि तरी सुद्धा आपल्या देशावर ते वारंवार हल्ला करतात आणि हिंदू मुस्लिम एकतेमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जसे माझे सहकारी म्हणाले की आता निषेध आणि शांतता चर्चा ही कुठेतरी भारताने थांबवली पाहिजे आणि कुठेतरी एकदाच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे आणि युद्ध पुकारून मोदीजींना आमची रिक्वेस्ट आहे सर्व तरुणांची की एकदाच युद्ध करून काही तो सोक्ष मोक्ष लावा आणि या पाकिस्तानचं जगाच्या नकाशावरून नाव मिटवून टाका, अशी आमच्या सगळ्या भारतीयांची भावना झालेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेनं पुढाकार घेतला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार आतापर्यंत 4 विमानांमधून 520 पर्यटक मुंबईत परतले. जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री 1 वाजता स्टार एअरलाइन्स या खासगी कंपनीचं पहिलं विमान मुंबईकडे झेपावलं. यातून 75 पर्यटकांना मुंबईत आणण्यात आलं. तर आज दुपारी 2 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकाशा एअरच्या 2 विमानातून 370 पर्यटक मुंबईत परतले. ते विमान आज संध्याकाळी 7 वाजता तर दुसरं विमान अंदाजे 9 वाजता मुंबईत लँड झाले. त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं विशेष बसेसची सोय करण्यात आली. याशिवाय आज रात्री 8 वाजता स्टार एअरलाइन्सचे अजून एक विमान मुंबईकडे झेपावलं असून त्यातून अजून 75 प्रवासी रात्री उशिरा मुंबईत परततील. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून 520 प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. श्री मावळे मंडळ हायस्कूल सरई या शाळेतील पालकांकडून डिजिटल बोर्डसाठी फॅसिलिटी फीची मागणी 2024 मधील शैक्षणिक वर्षात करण्यात आली होती. ही फी शाळा जोपर्यंत पाल्य शाळेत आहे तोपर्यंत भरण्याची मागणी केली जात आहे. मात्र पालकांनी ही फी भरण्यास असमर्थता दर्शवली होती. तरी शाळेच्या व्यवस्थापनाकडून सातत्यानं फी भरण्याचा आग्रह केला जातोय. दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा देण्यात आला. तसंच काही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका दाखवण्यापासून रोखल्याचंही काही पालकांनी सांगितलं. तसंच त्यांच्याकडून फी कधी भरताय असं लेखी कागदावर लिहूनही घेण्यात आले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पालकांनी आज ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची भेट घेऊन पालकांच्या सह्यांचं निवेदन त्यांना दिलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरेही उपस्थित होते. त्यांनीही पालकांच्या प्रश्नांवर शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयाबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान मंगळवारी उपशिक्षणाधिकारी यांनी
शाळेच्या सीईओंसोबत मीटिंग आयोजित केली होती। यावेळी पालकांचे प्रतिनिधी या मीटिंगला उपस्थित राहून यावर चर्चा करणार असल्याचंही दहितुले यांनी सांगितलं। गेल्या वर्षी 2024 मध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी या शाळेकडून 15% फी वाढ करण्यात आली होती। त्यावेळी पालकांनी कोणतीही सबब न सांगता फी वाढीला मंजुरी दिली आहे। दरम्यान शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होत असताना शाळेमध्ये डिजिटल बोर्ड प्रत्येक वर्गात बसवण्याबाबत शाळेचे सीईओ नरेंद्र पाठक यांनी पालकांना शाळेच्या मुख्य सभागृहात सभा घेत अवगत केलं। मात्र या डिजिटल बोर्डचा खर्च जास्त असून शाळेला हा खर्च करणं आवाक्याबाहेर असल्याचं सांगत पहिलीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रमाणे फी भरण्यास सांगितलं। विशेष म्हणजे ही फी प्रतिवर्ष भरण्याचं आवाहन शाळेकडून करण्यात आले। फी या नावानं जमा करण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं। मात्र पालकांनी या फॅसिलिटी फीला विरोध करत फी न घेण्याबाबत शाळेला सांगितलं। सन 2024 मध्ये शाळेनं 15% फी वाढ केली होती। त्या व्यतिरिक्त डिजिटल बोर्डसाठी अशा रीतीनं फी देण्यास पालकांनी विरोध दर्शवलाय। दरम्यान शाळेच्या सीईओंची पुन्हा एकदा मीटिंग घेत पालकांसोबत मीटिंग घेऊन पालकांना ही फी भरण्याचा आग्रह सीईओंकडून करण्यात आला। फी कमी करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला असता शाळा व्यवस्थापन पत्रव्यवहार स्वीकारण्यास टाळाटाळ करते आणि पत्र स्वीकारल्यास त्याची पोच देत नाही। पालकांनी विविध प्रकारे त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला, कारण या शाळेनं 2024 मध्ये 15% फी वाढ केल्यानं पालकांच्या खिशाला खात्री लागली आहे। तसंच शाळेत शिकणाऱ्या पाल्यांचे पालक हे सर्वसामान्य कुटुंबातील असून वाढत्या महागाईमध्ये वाढीव फॅसिलिटी फी भरणं पालकांच्या आवाक्याबाहेर असून ज्या पालकांची 2 किंवा 3 मुले या शाळेत शिकत आहेत त्यांचं तर आर्थिक गणितच कोलमडेल। पालकांचा विरोध असतानाही शाळेकडून फी भरण्याचा आग्रह केला जातोय। दरम्यान 22 एप्रिल रोजी शाळेच्या ओपन डे मध्ये ज्या पालकांनी ही फी जमा केली नाही त्या पाल्यांचे पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। म्हणून आज ठाणे जिल्हाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन पालकांनी निवेदन दिलं। यावेळी आमदार डावखरेही उपस्थित होते। त्यांनीही पालकांचं म्हणणं ऐकून घेत या फॅसिलिटी फी बाबत शाळेशी योग्य ती चर्चा करून पालकांना न्याय देण्याच्या सूचना केल्या। जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे येथील रहिवासी सुबोध पाटील हे सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती त्यांनी जाणून घेतली आणि ते लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन आपल्या घरी परतावेत यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। भारताचं नंदनवन असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांचा रक्ताचा सडा सांडला आहे। जम्मू काश्मीर येथील श्रीनगर परिसरातील पहलगाम येथे मिनी स्वित्झर्लंड हे प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी भारतातील पर्यटक आले होते। यावेळी अचानक दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला करत 27 पर्यटकांचा या हल्ल्यात जीव गेला। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना ठाण्यात विविध राजकीय पक्षांच्या वतीनं तसंच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय। या घटनेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आम आदमी पार्टीचे अमर आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पहलगाम घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात आम आदमी पार्टीचे असंख्य कार्यकर्तेही सहभागी झाले होते। यावेळी हल्ल्यातील सर्व अतिरेक्यांना पकडून भर चौकात गोळी मारली पाहिजे असं आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अमर आमटे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली तीव्र प्रतिक्रिया दिली। यावेळी आम आदमी पार्टीचे नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे, सचिव अनिल श्रीराम सिंग, उपाध्यक्ष संतोष शिंदे, युवा उपाध्यक्ष रोशन म्हात्रे, कळवा विभाग अध्यक्ष विशाल आवदेश, राबोडीचे अध्यक्ष सलीम मुणगे, भाई जगताप तसेच अन्य कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम आदमी पार्टी ठाणे जिल्हातर्फे पहलगाम या ठिकाणी जे अतिरेकी हमला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आंदोलन करत आहोत। निष्पाप नागरिकांना या अतिरेक्यांनी जे मारलेलं आहे ते कृत्य या लोकांनी केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी करत आहोत। मला वाटतं सेक्शन 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पूर्णपणे ताकद सरकारने लावायला हवी होती। सरकारने ती त्यांनी चुकी मानलेली आहे आणि पुढे ते कामकाज करणार आहे अशी त्यांचे हे आहे। पण या निष्पाप लोकांना मारताना यांना थोडीही हे नाही आली का? जाती धर्माचा या ठिकाणी राजकारण होऊ नये म्हणून सर्व पक्ष आम्ही या ठिकाणी एकत्र आंदोलन करत आहोत।
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार केळकर यांची खोपट कार्यालयात भेट घेतली. यावेळी तक्रारीची 80 निवेदनं प्राप्त झाली. महापालिका संबंधित बेकायदेशीर मसाला मार्केट, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं, नोकरी मिळवणं याबाबत, हॉस्पिटल विषय, थकीत पगार मिळण्याबाबत, घरांचे विषय, नाला विषय, व्यावसायिक जागा उपलब्ध करून देण्याबाबत अशा विविध विषयातील निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली. यावेळी खोपट कार्यालयात ठाणे परिवहनचे सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण, सुनीत जोशी, ओमकार चव्हाण, दीपक जाधव, महेश कदम, निलेश कोळी आदीही उपस्थित होते. आमदार केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाची ख्याती दूरवर पसरत असून या जनसंवाद उपक्रमात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आमदार केळकर यांच्याविषयी विश्वास दृढ होत चाललाय. येणारा प्रत्येक तक्रारदार हा जाताना समाधानी मनानं जात आहे. आमदार केळकर यांचा साधा सरळ, मनमोकळा, हसरा स्वभाव आहे. ते येणाऱ्यांना आपलेसा करत आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं काम व्हावं ही आपली प्रामाणिक इच्छा असते आणि तसे प्रयत्न आपण करतो. मनात कोणताही स्वार्थ नसेल तर कामं मार्गी लागतात, असंही आमदार केळकर यांनी सांगितलं.